4 आहेत. मित्रांनो 4 खेकडे भेटले आता 4. मित्रांनो हे बघा पप्पा खेकडे काढतायत बादलीमध्ये. एवढ्या खेकड्या भेटल्यात आपल्याला, बस आहे रस्सा करायला बस झाल्या. उजेडात नमस्कार मित्रांनो, मी प्रणय तुमचं स्वागत करतो कोकणामध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजलेत 5 आणि आम्ही चाललोय खेकडे पकडायला जातोय एका पर्यावर. तर तिकडे आम्ही कोयीनने खेकडे पकडणार आहोत. तर पप्पा पुढे चाललेत कोयीन घेऊन. मागच्या पावसाळ्यात पण आम्ही खेकडे पकडलेले असेच कोयीनमध्ये. त्याची लिंक मी आय बटनमध्ये देईन, तर ती पण व्हिडिओ बघा. आम्ही जी कोयीन बनवलेली होती त्या व्हिडिओला खूप प्रतिसाद भेटला तुमच्याकडून, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर म्हणूनच आम्ही पुन्हा एकदा चाललो आहे कोयीन घेऊन खेकडे पकडायला. तर बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते. आता आम्ही कोयीन आहे ना पर्यामध्ये लावणार आहोत म्हणजे आता संध्याकाळी लावणार आहोत आणि त्यानंतर उद्या सकाळी जाऊन बघणार आहोत खेकडे भेटलेत की नाही ते. तर बघूया, आता आपण कोयीन लावायला जातो आहे आणि तोच परा आहे जो मागच्या टायमिंगला आम्ही कोयीन लावलेली, तोच परा आहे. कसा हा लपलेला परा आहे त्याच्यामुळे तिकडे कोण जात नाही, त्यामुळे आम्ही तिकडेच जाऊन कोयीन लावतो. तर बघूया आपल्याला आता किती खेकडे भेटतात. हे बघा पप्पा पुढे चाललेत कोयीन घेऊन. कोयीनमध्ये आपल्याला कोंबडीची आतडी टाकायची, ती मी अगोदरच टाकून ठेवलेली. तर फक्त आता जाऊन कोयीन लावायचे आहेत फक्त. इथे खाली पर्याय आहे पण आहे ना इथे वाढ बंद झाले बघा. या पर्यामध्ये कोणी जात नाही, म्हणूनच आहे ना खेकडे पकडायला हा पर्याय चांगला आहे. कारण दुसऱ्या पर्यावर आम्ही लावले ना की कोणी ना कोणी खेकडे काढून घेऊन जातो. त्यासाठी आम्ही ह्याच पर्यामध्ये आम्ही येतो कोयीन लावायला. हे बघा पूर्ण घनदाट जंगल झालं इकडे. आता आम्हाला रस्तासुद्धा भेटत नाही आहे बघा. इथून पप्पानी रस्ता शोधायचा प्रयत्न केलेला पण हा रस्ता नाही आहे इथून. आता पप्पा तिकडे बघतायत. इथून नाही आहे, तिथूनच आहे हो. इथून हे बघा, इथून आहे बघा. हे काय इथून आहे. अच्छा, हा काय रस्ता आहे. मित्रांनो हा आहे तो बोंडगीचा परा. या पऱ्याचं नाव बोंडगीचा परा असं नाव आहे. तर हे बघा, हे आहेत कोयीन. बघा याच्यातून आतमध्ये खेकडे जातात आणि त्यांना बाहेर यायला चान्सच नसतो. तुम्ही जर मागची व्हिडिओ बघाल, मी जी लिंक देईन ती व्हिडिओ बघाल तर तुम्हाला सर्व समजेल कसे खेकडे भेटतात त्याच्यामध्ये ते. तर ते कोयीन बनवायची व्हिडिओ आणि कोयीन आम्ही लावलेली पर्यामध्ये लावलेली व्हिडिओ, या दोन्ही पण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. आणि हे बघा याच्यामध्ये कोंबडीची आतडी टाकलेली आहेत आणि ती ह्या कॅनमध्ये टाकायची.
कोईनमध्ये टाकायच्या आहे बघा, अशा टाकायच्या पूर्ण आतमध्ये जाते ती बॉटल. ही बघा याच्यामध्ये मस्तपैकी 3 कोईन आहेत. आता त्या आम्ही पर्यामध्ये लावणार आहोत. आता आम्ही चाललोय कोईन घेऊन, कोईन लावायला चाललोय. हे बघा, अशी कोईन आतमध्ये पाण्यामध्ये बुडवायची, पूर्ण पाणी भरू द्यायचं त्याच्यामध्ये. आणि त्यावर अशी एवढी मोठी दगड ठेवायची, वाहून जाऊ नये म्हणून. हां, वाहून जाऊ नये म्हणून. आणि एक रस्सी असते त्याला बांधलेली, ती एका झाडाला किंवा कुठेतरी असं बांधून ठेवायची. तसं पाणी खूप आहे, भेटतील आहे. आता दुसरी कोईन आम्ही वरतीच लावायला जातोय, दुसऱ्या बाजूला. दगड आणून झाले लावून तिन्ही बॉक्स, तिन्ही डबे. सकाळी येणार 6 वाजता. आता आमचे तिन्ही डबे लावून झालेले आहेत. आता आम्ही सकाळी येणार 6 वाजेपर्यंत. किती कुर्ल्या भेटल्यात ते उद्या प्रत्यक्षात तुम्हाला दिसेल. बाय बाय. आता वाजलेत सकाळचे 6. पहिलं तर तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग. ज्या काल कोईन लावल्या होत्या ना, तिकडे चाललो आहे पर्यामध्ये. तर आता त्या जाऊन आम्ही काढणार आहोत आणि बघणार आहोत आपल्याला खेकडे किती भेटलेत ते. खेकडे तर नक्कीच भेटले असतील, कारण प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही कोईन लावतो तेव्हा खेकडे मोस्टली भेटतातच. सकाळच बघा, पाण्याचा आवाज किती एकदम सुंदर असा आवाज येतो. आपण जी पहिली कोईन लावलेली होती तिथे आता आपण पोहोचलो आहे. तर बघूया आता ही कोईन काढून. हाय काय आपल्याला खेकडे भेटलेले आहेत. हा हा
मी बोललो होतो ना, खेकडे भेटल्याशिवाय राहत नाहीत कोळींमध्ये. प्रत्येक वेळेला जेव्हा आम्ही येतो तेव्हा खेकडे भेटतातच. म्हणून अशा प्रकारच्या कोळीन लावणं चांगलं असतं. म्हणजे याच्यामध्ये लगेच भेटतात आपल्याला खेकडे आणि जास्त मेहनत पण नसते. संध्याकाळी लावायचे आणि सकाळी येऊन फक्त काढायचे असतात. चार आहेत. त्यानंतर 4 खेकडे भेटले आता. 4 बऱ्यापैकी आहेत. मोठ्या एकदम छोट्या पण नाही. तर आता आम्ही पुढच्या कोळींकडे चाललोय. ही आहे आपली दुसरी कोळीन जी आता पप्पा काढतायत. आहेत आवाज येतोय. पण ते इकडून दाखवू शकत नाही ना. थांबा ते पिशवी कुठं आणलेली आहे? पिशवी तिकडं आहे. राहू दे इथं. एक मोठी आहे, 2 छोटे आहेत. त्याच्यामध्ये पण 3 खेकडे भेटलेले आहेत आपल्याला. आता जातोय शेवटची कोईन काढायला. ह्याच्यात पण आहेत ना. हे बाहेर या. इथे लावलेला आपण वरती लावायला पाहिजे होता. नाही तर कसा ढवच आहे नुसता. काही असू दे, एक तरी मिळाली. हो, ह्याच्यामध्ये ना एक फक्त खेकडे. आम्ही आहे ना खेकडे घरी जाऊन काढणार आहोत. आम्ही आता असंच घेऊन जातोय त्यांना पिशवीत भरून. चेहऱ्यावरची खुशी बघा, कारण आम्हाला खेकडे भेटले. इतके सारे खेकडे, तरी पण 7-8 तरी खेकडे भेटलेत आम्हाला. खूप खुश आहे. आता मस्तपैकी कालवण करायचं खेकड्यांचं. रस्सा एकदम भारी रस्सा करायचा खेकड्यांचा आणि खायचं. मस्त वाटतं मित्रांनो. गावी येऊन काहीतरी झालं म्हणजे काहीतरी आपल्याला खायला भेटणार आहे. आता घरी जाऊन एका बादलीमध्ये आम्ही ते खेकडे ओतणार आहोत. ते तुम्ही बघा. ते खेकडे भेटले तरी पण 7-8 खेकडे भेटलेले आहेत. हां, 8 भेटलेत. पप्पा बोलतात 8 भेटलेत. घरी जाऊन आता त्यांना आपण बाहेर काढूया. डायरेक्ट घरी जाऊन भेटूया. मित्रांनो हे बघा, पप्पा खेकडे काढतायत बादलीमध्ये. छोटं पिल्लं आहे. एका कोईनमध्ये 5 भेटलेले आहेत. एक छोटू आहे, छोटू. दुसरी कोईन खोलली जाते. त्याच्यानं बाहेर कसं पडणार? अशा आडवीच करा. हां, पडली. एक राहिले. ओ, हे डेंग्यू पसरला नाही बघा. ही शेवटच्या कोईनमधली एकच होती.
एवढ्या खेकड्या भेटल्यात आपल्याला, बस आहे, रस्सा करायला बस झाल्या. बघा किती भारी खेकडे आहेत, काळे काळे खेकडे. मस्त आहे की रस्सा करायला पाहिजे, रस्सा. आम्ही जे खेकडे पकडले ती पद्धत तुम्हाला कशी वाटली ही नक्की आम्हाला सांगा, कमेंटद्वारे सांगा. आणि 7-8 खेकडे पकडले थोडं. आता आज नाही, बुधवारी आम्ही ते खेकडे मस्तपैकी रस्सा करून खाऊ. तर तुम्ही पण या जेवायला आमच्याकडे, मस्तपैकी खेकड्यांचा रस्सा खा. आणि व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि अशाच पुढे पण व्हिडिओ बघत राहा. गेल्या वर्षीच्या 2 व्हिडिओ आहेत, एक कोईन बनवायची आणि कोईन लावून खेकडे पकडलेले होते ती व्हिडिओ होती. आता मी एंड स्क्रीनला देईन, मी त्या पण व्हिडिओला व्हिजिट करा आणि ती पण व्हिडिओ नक्की बघा. तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चला, बाय बाय.